नमस्कार मंडळी, मी स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत एकदम खास, सुगंधी आणि स्वादिष्ट दम बिर्याणी। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पण हॉटेलसारखी टेस्ट आणणारी ही बिर्याणी तुम्हाला नक्की आवडेल। मसाल्यांचा सुगंध, दमची चव आणि मऊसर चिकन सगळं अगदी परफेक्ट। बिर्याणी कोरडी होऊ नये म्हणून काय करावं किंवा चिकन मऊ शिजण्यासाठी काही खास टिप्स मी सांगितलं आहे। सगळं अगदी परफेक्ट आणि सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप आजची रेसिपी आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण सगळ्या टिप्स आणि सगळे सिक्रेट शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमची बिर्याणी स्पेशलच बनेल। आणि हो, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र-नातेवाईकांमध्ये जरूर शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया आजची स्वादिष्ट रेसिपी। आता आज मी एकूण 4 जणांना पोटभरीचं जेवण होईल ना एवढ्या प्रमाणात मी बिर्याणी तयार केली। म्हणजेच अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे। अगदी परफेक्ट सगळं साहित्य मोजून मापून घेतलं आहे। त्यामुळे सगळ्या स्टेप तुम्ही फॉलो करा आणि मस्त घरी चमचमीत स्वादिष्ट अशी टेस्टी बिर्याणी नक्की तयार करून बघा। चला तर मग सुरुवात करूया। आता अर्धा किलो जुना बासमती तांदूळ घेतला आहे मी। तुम्ही हवं तर कोलम तांदूळ देखील घेऊ शकता। फक्त आपल्याला मोकळा भात होईल ना असा जुना तांदूळ निवडायचा असतो। आता वाटेने मोजलं तर 2 वाट्या भरून हा तांदूळ घेतला आहे। आता याला स्वच्छ 3-4 पाणी धुवून घेतला आणि पाण्यात असं भिजवून ठेवला अर्ध्या तासासाठी। आता तांदूळ भिजेपर्यंत पुढची तयारी करून घेऊया। आता केशरच्या काळ्या 7-8 काड्या मी गरम दुधामध्ये भिजत घातल्या आहेत, त्यामुळे टेस्ट छान येते। जर तुम्हाला दूध वापरायचं नसेल ना तर तुम्ही पाणी देखील वापरू शकता। आता कांदा घेतला आहे मी, 3 मोठे कांदे असे उभे पातळ कापून घेतलेत आणि पाव चमचा मीठ लावून घेतले आणि एक 10 मिनिटासाठी असंच ठेवलं। म्हणजे मिठामुळे कांद्याला छान पाणी सुटतं। आता हे पाणी आपल्याला दाबून काढून घ्यायचं आहे, मग कांदा तळायला घ्यायचा आहे। असं मीठ लावून आपण कांद्याचं पाणी काढून घेतलं ना तर कांदा हा कोरडा होतो आणि पटकन तळला जातो, गॅस कमी जातो, वेळ देखील कमी लागतो आणि तेलकट अजिबात होत नाही। त्यामुळे ही स्टेप नक्की फॉलो करा। मीठ लावून कांदा ठेवून द्यायचा आणि उभा पातळ कापायचा। आता या ठिकाणी मी हा कांदा तळायला तयार झाला आहे आणि असाच एक कांदा दाखवते जो मी उन्हाळ्यात सुकून ठेवते आणि फ्रीजला स्टोअर करून ठेवते। अगदी वर्षभर फ्रीजला ठेवल्यामुळे ताजाच्या ताजाच राहतो। हा देखील मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। याच्यामुळे वेळ आणि गॅस खूप कमी लागतो। अगदी काही मिनिटातच भरपूर कांदा तळून होतो, कारण कोरडा सुकवलेला कांदा आहे म्हणून। पण आज मी तुम्हाला असा हा ओला कांदा तळून दाखवणार आहे। आता आपली बऱ्यापैकी तयारी झाली, मी कांदा तळायला घेते। आता फुल गॅसवरती थोडं तेल घेऊन त्याच्यामध्ये थोडा कांदा हा आपल्याला तळायचा आहे। अगदी भरपूर कढई भरून कांदा नाही टाकायचा आपल्याला, किंवा तेल देखील भरपूर टाकायचं नाही, कारण कांदा टाकल्यानं भरपूर असा फेस येतो आणि तेल उतू जाण्याची शक्यता असते। म्हणून थोडा कांदा टाकत आपल्याला हा तळायचा आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मोठ्या गॅसवरती हा कांदा तळायचा आहे। थोडा ब्राऊन अशा कळा दिसायला लागल्या ना मग गॅस मिडियम करायचा आहे आणि मग कांदा हा तळायचा आहे, कारण कडा ब्राऊन झाल्यावर तो पटकन लाल होतो आणि लगेच आपल्याला तेलातून काढावा लागतो। या पद्धतीने छान मिडियम फ्लेम करत, फुल फ्लेम करत असा हा कांदा तळून घेतला आहे। पुढची बॅच टाकताना गॅस मोठा करायला विसरू नका, म्हणजे टेम्परेचर हाय होतं तेलाचं आणि छान ब्राऊन कांदा तळला जातो। आता मी जो कोरडा कांदा आहे ना उन्हाळ्यात वाळवलेला, तो तुम्हाला तळून दाखवते। अगदी काही सेकंदात छान कुरकुरीत आणि लाल हा कांदा तयार होतो। चव अगदी ताज्या कांद्यासारखीच येते, कारण फ्रीजला स्टोअर करून ठेवला होता मी। तुम्हाला कुठल्या पद्धतीचा कांदा वापरायचा आहे, ताजा की तयार करून ठेवलेला, ते तुमच्यावर आहे। आता चिकन मॅरिनेट करून घेतले मी। अर्धा किलो चिकन असे मोठे पीस करून घेतले होते, त्यांना स्वच्छ धुवून घेतले। आता त्याला ज्याच्यामध्ये मला दम द्यायचा त्या भांड्यात मी त्याला मॅरिनेट करायला ठेवणार आहे, म्हणजे जास्त भांड्यांचा पसारा देखील नाही होणार। आता जाड बुडाची कढई घ्या किंवा जाड बुडाची पातेली घ्या। हा कुकर जाड बुडाचा आहे, त्यामुळे मी हा वापरते। 5 लिटरचा कुकर आहे। याच्यामध्ये अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन ह्या प्रमाणात अगदी परफेक्ट बिर्याणी बनवून तयार होते। आता याच्यामध्ये मी चिकन स्वच्छ धुवून टाकले। आता याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळे मसाले आपण बघूयात। आता मसाले घेताना अगदी आंबट नसलेलं ताजं दही आपल्याला वापरायचं आहे। 1 छोटी वाटी दही वापरले मी। 2 चमचे आलं लसणाची पेस्ट वापरणार आहे। 7-8 हिरव्या मिरच्या मध्ये कट मारून घेतल्या आहेत। 1 चमचा हळद, 2 चमचे बिर्याणी मसाला वापरला आहे, 2 चमचे लाल चटणी पावडर, 1 चमचा धने पावडर, भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। आता खडे मसाले बघून घेऊयात। 2 तमालपत्र, 2 स्टार फूल घेतलीत, 1.5 इंच दालचिनीचा तुकडा, 5 काळी मिरी, 4 हिरवी वेलची आणि 5 लवंगा आणि अर्धा चमचा जिरं। साध्या जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही शहा जिरं देखील वापरू शकता। आता चिकनवरती स्टेप बाय स्टेप सगळं आपण टाकून घ्यायचं आहे। आधी दही टाकली, अद्रक टाकलं, हिरव्या मिरच्या आणि सगळे सुके पावडरचे मसाले टाकलेत।
या ठिकाणी मी मीडियम तिखटाची करते. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल ना तर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण वाढून घ्या आणि लाल चटणी पावडर देखील आणि बिर्याणी मसाला देखील तुम्ही जास्तीचा घेऊ शकता. आता हे सगळं साहित्य टाकल्यानंतर खडे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. मग तळलेला कांदा त्याच्यात टाकायचा. हे असं छान मॅरिनेट करून ठेवायचं आणि जे तळलेल्या कांद्याचं तेल येतं ना ते देखील आपल्याला पाववाटी टाकायचं आहे. जवळजवळ 3-1 टेबलस्पून मी एवढं तेल टाकलेलं आहे. असं छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं. जवळजवळ कमीत कमी अर्धा तास देखील आपल्याला हे मॅरिनेट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मसाल्यांची टेस्ट ह्या चिकनमध्ये उतरते आणि अतिशय चवीला रुचकर आपली ही बिर्याणी होते. जर आपल्याला वेळ असेल ना तर 2-3 तास आधीच असं मॅरिनेट करून झाकून ठेवायचं. अप्रतिम चवीला होतं. जेवढं मॅरिनेट केलं ना तेवढी चव छान बिर्याणीची येते. आता तांदूळ देखील अर्धा तास भिजून झाला आहे. त्याला पाण्यातून काढून घेतलं आणि आता आपलं चिकन मॅरिनेट झालं आहे. तांदूळ देखील आपला तयार झाला आहे भिजून. आता तांदूळ उकळण्यासाठी तयारी करून घेऊया. आता तांदूळ उकळताना खूप मोठं पातेलं आपल्याला घ्यायचं असतं किंवा कढई घ्यायची असते. या ठिकाणी मी कढई घेतली. त्याच्यामध्ये भरपूर गरम पाणी जवळजवळ 4 ते 6 पटीचं गरम पाणी घ्यायचं. पाणी खूप कळकळीत गरम करायचं, उकळायचं. मग त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे. पातेलं मोठं वापरणं खूप गरजेचं आहे कारण आपण भातासाठी खूप मोकळं चोकळं असं पाणी वापरतो आणि पाणी जास्त वापरतो ना म्हणून आपल्याला मीठ देखील जास्तीचं वापरायचं असतं. त्याच्यामुळे भाताला टेस्ट अगदी परफेक्ट ते मिठाची. जर या स्टेजला आपण मीठ कमी वापरलं ना तर आपली ही बिर्याणी खूप अशी अळणी होते. त्यामुळे मीठ देखील आपल्याला जास्त प्रमाणात वापरायचं आहे. किती ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यात खडे मसाले टाकलेत मी. 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकला आहे, 1 तमालपत्र टाकलं आहे, 1 स्टार फूल, अर्धा चमचा जिरं टाकलं आहे, कोथिंबीर टाकली थोडीशी आणि मीठ टाकलं याच्यात. जवळजवळ 4 चमचे एवढं मीठ टाकलं आहे मी. कारण पाणी भरपूर असल्यामुळे जास्त पाणी आपल्याला वापरावं लागतं. तेव्हा आपल्या तांदळाला छान टेस्ट येते. आता हे खडे मसाले टाकून झाकून ठेवायचं. 2 मिनटाची उकळी आणायची ज्याच्यामुळे मसाल्याचा फ्लेवर छान उतरतो पाण्यामध्ये आणि अर्धा लिंबू पिळायचा. ज्यामुळे जो डार्क कलर येतो ना मसाल्यांमुळे पाण्याला तो अगदी पांढरा शुभ्र होतो आणि भात देखील आपला पांढरा होतो. आता उकळत्या पाण्यातच आपल्याला तांदूळ टाकायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि अजिबात झाकण झाकायचं नाही. आपल्याला उघडाच याला उकळून घ्यायचं आहे. जवळजवळ फुल गॅसवरतीच आपल्याला उकळून घ्यायचं आहे. जवळजवळ 3-4 मिनटांनी आपल्याला सारखं चेक करायचं आहे. असं पूर्ण गाळ नाही करायचं आहे आपल्याला. आता तुम्ही पाहू शकता दाबल्यानंतर जवळजवळ 5 मिनटं झालीत उकळल्यानंतर असं दाबल्यानंतर कणी पडते, त्याचे तुकडे पडत आहेत. आपल्याला अजून शिजवायचं आहे. जवळजवळ 80% आपल्याला हा तांदूळ शिजवायचा असतो. म्हणजे दाबल्यानंतर पूर्ण गाळ नाही होत त्याचा, पण दाबल्यानंतर आत बारीक कणी लागते तांदळाची. इथवर आपल्याला हा शिजवायचा आहे. म्हणजे परफेक्ट 80% याला शिजवायचा. म्हणजे बिर्याणीमध्ये दम देताना अगदी परफेक्ट मऊसूत हा भात शिजून तयार होतो. तुम्ही पाहू शकता. परत आता मी फायनल चेक केलं आहे तर असं दाबल्यानंतर थोडा स्मॅश होतो आहे पण थोडी तांदळाची कणी लागते. म्हणजे परफेक्ट आपला तांदूळ शिजून झाला आहे. जवळजवळ मोठ्या गॅसवरती 8 ते 10 मिनटं मला लागलीत बघा. अजिबात झाकलं नव्हतं. उघडाच याला शिजत घातला होता. तुम्ही पाहू शकता कढई पूर्ण फुल भरली म्हणून आपल्याला खूप मोकळं वाढणं घ्यायचं असतं आणि मोकळं पाणी घ्यायचं असतं. आता पुढची स्टेप आपल्याला खूप झटपट करायची असते. कुकरमध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना त्याच्यावरती त्याचे लेयर द्यायचे आहेत भाताचे. पाणी निथळून घ्यायचं चाळणीने आणि पटपट याचे लेयर द्यायचे आहेत. तुम्ही हवं तर असं निम्मा तांदूळ टाकून त्याच्यावरती कांद्याचा, कोथिंबीर, पुदिना, तूप वगैरे हा लेयर द्या आणि नंतर पुढचा तांदूळ टाका. पण मी सगळा एकच लेयर केलेला आहे. सगळा तांदूळ मी टाकून घेतला आहे आणि नंतर त्याच्यावरती आता पुढचं साहित्य मी टाकून घेणार आहे. केशर भिजत घातलेलं दूध टाकलं याच्यामध्ये. याच्यामुळे कलर आणि सुगंध खूप छान येतो बिर्याणीला. तळलेला कांदा टाकला आहे भरपूर. छान पसरून घ्यायचा त्याला. त्याच्यावर आता तूप टाकलं आहे. साजूक तूप वापरणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे अप्रतिम चव आपल्या बिर्याणीला येते. जवळजवळ पाव वाटे आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे किंवा चमच्याने म्हटलं तर 7-8 चमचे आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे. तुम्ही नक्की वापरून बघा. खूप चव अप्रतिम येते. आता कोथिंबीर टाकली, पुदिना आवडत असेल तो देखील टाका आणि जे तांदळाचं पाणी येतं ना जवळजवळ मी अर्धी वाटी टाकले आणि छोटी वाटी म्हटलं तर 1/4 वाटी एवढं पाणी टाकलं आहे. याच्यामुळे खूप रसरशीत अशी आपली बिर्याणी तयार होते. सुकी कोरडी कोरडी होत नाही. छान मऊ लुसलुशीत असा हा भात शिजून तयार होतो आणि चिकन देखील खूप मऊ शिजून तयार होतं. आता कुकर हा बाहेरच्या झाकण्याचा आहे. मी तुम्हाला झाकण लावून दाखवते. बाहेरच्या झाकण्याचं असल्यामुळे ते सैल बसतं. रिंग काढायची, शिट्टी काढायची आणि ते लावायचं. आता हे सैल बसतं आहे म्हणून छान दम बसणार नाही म्हणून मी एक झाकण झाकले की जे पॅक बसतं आणि त्याच्यावर वजन देखील मी ठेवणार आहे. आतल्या झाकण्याचा कुकर असेल ना त्याची रिंग काढायची, शिट्टी काढायची, अगदी परफेक्ट दम बसतो त्याच्याने. आता
मी सुरुवातीला 2 मिनटासाठी मोठा गॅस केलेला, नंतर गॅस मंद करून एक 10 मिनटासाठी त्याला शिजवलं. नंतर खाली असा सपाट तवा ठेवला आहे मी. तवा ठेवल्यामुळे अजिबात खाली करपत नाही आणि अशी मंद हीट मिळत राहते त्याला आणि खूप छान मऊसूत असा हा आपला बिर्याणीला दम बसतो आणि छान मऊसूत चिकन देखील शिजतं आणि भात देखील छान शिजतो. जवळजवळ 30 ते 40 मिनटं मी शिजवून घेतला आहे. मध्ये एकदा चेक केलं होतं. तुम्ही पाहू शकता हाताने दाबल्याने खूप मऊ असा भात लागतो आहे आपल्याला. घरभर छान सुगंधित असा खमंग दरवळतोय. अतिशय चवीला रुचकर, सुगंधित, कलरला सुंदर अशी आपली बिर्याणी बनून तयार झालेली. आता सर्व करताना खालून तळापासून आपल्याला चमचा घालून मग हे सर्व करायचं आहे. म्हणजे खालचा मसाल्याचा भात देखील वरती येतो, चिकन वरती येतं. तुम्हाला पीस देखील मी तोडून दाखवणार आहे. अगदी मऊसूत आपला हा भात झाला आहे. छान मोकळा मोकळा झालेला आहे आणि चिकनचा पीस देखील खूप असे मऊसूत शिजलेले आहेत. खूप सुंदर कलर आला आहे. खमंग असा घरभर दरवळतो आहे बिर्याणीचा. दाबून पाहिल्यावर अगदी मऊसूत कणी दिसते बघा. एक एक कणी मोजता येईल ना इतका मोकळा मोकळा आणि मऊसूत असा आपला भात झाला आहे. आता पीस तुम्हाला तोडून दाखवते. खूप असा मऊसूत झाला आहे. असं मऊ भात आणि मऊ चिकन शिजल्यामुळे मुलांना खाण्यासाठी अजिबात प्रॉब्लेम होत नाही. अगदी परफेक्ट टायमिंग लावून आपण दम दिलेला आहे. सगळे मसाले आपण मोजून मापून अगदी परफेक्ट प्रमाणात घेतले आहे. स्टेप बाय स्टेप सविस्तर रेसिपी आपण पाहिली. मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट ही रेसिपी तयार करू शकाल. इतकी सविस्तरपणे आजची रेसिपी आपण पाहिली. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. मऊसूत मोकळा मोकळा भात आणि मऊ शिजलेलं चिकन, वा, सगळं कसं अगदी परफेक्ट आलं ना. ही बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा. सगळे घरचे खुश होतील आणि तुम्हालासुद्धा वाटेल की घरातच रेस्टॉरंटचा स्वाद तयार झाला. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि स्मितूज रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढच्या अशा स्वादिष्ट रेसिपीज तुम्हाला लगेच बघायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओत एका छानशा नव्या रेसिपीसह. तोपर्यंत आनंदात राहा, स्वादिष्ट खा.